गाय देखो ना गाय देखो ना। पहिल्यांदा बिग बॉसच्या घरात होणार 2 कॅप्टन, म्हणजे एका वीकमध्ये 2 कॅप्टन होणार, लक्षात ठेवा. तर आपण काल बघितलं जो गेम चालू होता प्यादा आणि राजाचा, त्यामध्ये पहिले जे आहे आपण लास्ट एपिसोडमध्ये बोललो होतो ओमकार, राकेश, विशाल आणि रुचिताला जे आहे प्यादा निवडलेलं होतं. त्यानंतर जे आहे बिग बॉस बोलले होते की दार उघडणार आणि खेळ पालटणार. तर बिग बॉस बोलले की आता हे लोक निवडतील की प्यादे कोण, आणि ते 4 सेवक निवडतील. म्हणजे ज्यांना सगळ्यात वीक कंटेस्टंट म्हणून जे प्यादे म्हणून निवडलेले आहेत सगळ्यांनी मिळून ते लोक ठरवतील आता की त्यांच्या हिशोबाने प्यादे कोण. आता आपण बघतो विशाल जे आहे, विशाल म्हणतो दिव्या प्यादा आहे, म्हणजे विशाल दिव्याचं नाव घेतो आणि दिव्याला प्यादा बनवतो. तर त्यांच्यामध्ये जे आहे थोडंसं होतं. राकेश पण मध्ये बोलतो, आता दादाच आहे दिव्याचा तर तो पण मध्ये बोलतो. त्यानंतर जे आहे आपण बघतो राकेश जे आहे अनुश्रीला प्यादा म्हणून निवडतो. आता हे तर बट ऑब्वियस होतं की ते निवडणारच आहे राकेश दादा अनुश्रीला. त्यानंतर अनुश्री पण त्यावर बोलते की कोणत्या हिशोबात तुम्हाला प्यादा म्हणून निवडलेलं आहे. त्यानंतर रुचिता जे आहे, रुचिता म्हणते तन्वी प्यादा आहे. हे पण जे आहे म्हणजे गेस करण्यासारखं होतं, आपण करू शकतो. आणि ओमकार जे आहे, ओमकार रोशनला निवडतो. ओमकारने तर बाय डिफॉल्ट बदला घेतलेला आहे, तर रोशनला प्यादा निवडतं. तर आता जे आहे 4 सेवक घराला मिळालेले आहेत, जे आहे दिव्या, अनुश्री, तन्वी आणि रोशन. त्यानंतर आपण बघतो रोशन जे आहे एका साईडला म्हणतो ओमकारला की तू फक्त किचनमध्ये दिसतोय, आणि ओमकार म्हणतो मी तुला यासाठी निवडलं आहे कारण तू टोळीच्या जे आहे बिळामध्ये लपून बसलेला आहे. तर ओमकार आम्हाला तर वाटत नाही, आम्हाला तर तूच वाटतो की तू लपून बसलेला आहे, कारण तुझा तर गेम पण आम्हाला दिसत नाही अजून, तू काय खेळतोय नेमका ते पण आम्हाला दिसत नाही आहे. त्यानंतर जे आहे रोशन अशी गोष्ट बोलतो जी म्हणजे चांगले प्लेयर बोलत नाही. रोशन डिरेक्टली म्हणतो की मी ओपन सगळ्यांना भेटतो, माझ्या टोळीच्या लोकांना पण भेटतो, तू भेटतो का राकेशला, तू भेटशील का राकेशला. आणि ते बोलून म्हणजे ते वाक्य ऐकल्यानंतर मला मनाला समाधानी झाले की कोणीतरी राकेशच्या विरोधात बोलणार आहे, कोणीतरी त्या गोष्टीबद्दल विचार करणार आहे. त्यानंतर आपण बघतो आयुष, तन्वी, प्रभू आणि प्राजक्ता बसलेले होते. प्राजक्ताचं जे आहे सॉन्ग चालू होतं, गाणं चालू होतं. त्यानंतर करण म्हणतो राकेश दिव्याचा जे आहे फायदा करून घेईल, जे की ऑब्वियस आहे. पण मला समजत नाही, करण प्रत्येक वेळेस बोलतो किंवा प्राजक्ता पण राकेश विरोधात बोलते, पण ते एका साईडला खूप असं करून का बोलतात. अरे तुम्ही बोलायचं असेल तुम्ही तोंडावर बोला, ठीक आहे, तुम्हाला रिस्पेक्ट आहे त्याची, पण तुम्ही सगळे एका गेम शोमध्ये आलेले आहेत, तुम्ही जे आहे ते ओपन बोललं पाहिजे, जे की कोणीच करत नाही आहे. त्यानंतर जे आहे आयुष आणि सागर वॉशरूमच्या एरियामध्ये बसलेले असतात. आपण बघतो आयुष आणि सागर दादा बसलेला असतो आणि तिथं सोनाली येऊन म्हणते की इथं नका बसू असं. तर त्याचं रिझन असं, तर सागर त्याच्यावरून पण चिडतो. सागर म्हणतो का बसायचं नाही, हा बिग बॉसनी बसायला एरिया दिलेला आहे, आम्ही बसू शकतो. तर सागर दादा त्या पोरीचं म्हणणं असं आहे की आम्ही अनकम्फर्टेबल होतो. आता मला सांगा, एक बाथरूम आहे, आपण आपल्या घरात असावं किंवा कोणाच्या आपण घरी गेलो, ठीक आहे, तर समजा एक 1 रूम किचन आहे किंवा 1 BHK पण पकडा तुम्ही, त्याला एकच कोपऱ्याला बाथरूम आहे आणि बाथरूमच्या शेजारीच हॉल आहे किंवा बेडरूम आहे. तर बाथरूममधून जो आवाज येईल तुम्हाला बेडरूममध्ये तो आवाज 100% येईल किंवा हॉलमध्ये तो 100% आवाज येईल, आणि जो मध्ये बसलेला त्याला अनकम्फर्टेबल फील होईल. तर एवढंच सोनालीला म्हणायचं होतं, पण सागर कुठे ऐकतो. सागर आम्ही बसून असं तर सागर दादा बिग बॉसनी खूप जागा दिलेली आपल्याला घरामध्ये बसायला, चेअर, सोफे जे आहे बनवलेले आहेत, भरपूर काही गोष्टी दिलेल्या आहेत बसायला. त्यानंतर जे आहे आपण बघतो की सचिन जे आहे, सचिन खूप नाराज असतो. सचिन दादा म्हणत असतो की मी खूप गोष्टी विसरत चाललेलो आहे, म्हणजे एका टायमाला मला लोकांचे 100 मोबाईल नंबर तुम्ही विचारून घ्या, लक्षात राहायचे, पण मी इथं आल्यानंतर खूप गोष्टी विसरत चाललो आहे. तर ते आपण समजू शकतो. आता प्रत्येकजण वेगळा असतो, प्रत्येक जणाचा जे आहे गेम खेळण्याची पद्धत. आता जर नॉर्मल गोष्ट आहे, आपल्याला पण जे आहे मी असो किंवा तुम्ही असो, आपल्याला पण अचानक काही असं आलं आणि आपल्याला अचानक 4 महिने कोणत्या दुसऱ्या नवीन लोकांसोबत टाकून दिलं, भले तुम्ही त्यांना पाहिलेलं आहे पण तुम्ही ऑन स्क्रीन पाहिलेलं आहे, तुम्ही 4 महिने नवीन लोकांमध्ये अचानक जात आहे, ना घरच्यांशी बोलणं ना काही, तर मेंटॅलिटी एक माणसाची चेंज होऊन जाते. तर मग आपण बघतो त्यानंतर जे आहे प्रभू गाणं म्हणतोय, प्रभू एका साईडला गाणं म्हणतो, याचा विचारायचं काहीतरी चालूच असतं. तर प्रभूचं गाणं आहे का, प्रभू म्हणतो भेंडीवाणी होट तुझे टोमॅटोवाणी नाक, भेंडीवाणी होट तुझे टमाट्यावाणी नाक, राणी माझ्या रानात येशील का. अरे प्रभू, रानातला ऊस तुझ्यापेक्षा डबलनी मोठा आहे, तू रानात घेऊन जाऊन काय करणार आहे. म्हणजे अवघड. हे प्रभू कॅमेऱ्यासमोर गाणं म्हणतोय आणि त्याला माहिती आहे की त्या गाण्यावर कोणतरी कमेंट करायला पाहिजे, तर परत तो तिकडे सागर त्यांच्याकडे जाऊन म्हणतोय की
ते गाणं म्हणतोय आणि मग ते म्हणताय की सागर त्याला विचारतोय, भाऊ तू कोणत्या रानात घेऊन जाणार आहे, कोणाला घेऊन जाणार आहे, आणि ते त्यांची मजाक वगैरे चालू असते. त्यानंतर जे आहे आपण बघतो दिव्या रोशनला म्हणते जेवढी गरज आहे तेवढीच कामं करा. म्हणजे आता आपण बघतो रोशन दादा जे आहे 4 सेवक निवडलेले, 4ही आराम म्हणजे 3 आराम करत आहे, फक्त रोशन जे आहे ते खूप काम करतोय. म्हणजे ते किचनमधले भांडे असो, किचन साफ करणं असो, हे असो ते असो. तर मग दिव्या रोशनला समजवते की जेवढी गरज आहे तेवढंच काम करा. आता त्याला करायचं आहे करू दे दिव्या, तुम्हाला पण करायची इच्छा असेल तुम्ही करा, नाही तर ठीक आहे त्याला तो करतोय त्याच्या हिशोबाने त्याला करू द्या. त्यानंतर जे आहे आपण बघतो हे तन्वी आणि त्यांचे नॉनव्हेज जोक चालू असतात आणि तन्वी सागरला म्हणते मालक माझं कंबर दुखतं आहे. तर सागर त्याच्यावरून म्हणतो मग रातपाळी कमी करायची किंवा रातपाळी करायची नाही. त्यानंतर जे आहे ते जोक वगैरे होतात नॉनव्हेज यांचे आणि मग तन्वी म्हणते मालक मला आगगाडीत बसायचं आहे तरच मी काम करेन. तर मग सगळे तिच्यासाठी जे आहे आगगाडी बनतात आणि ते त्यांचं थोडंसं एंटरटेनमेंट होतं आणि मग ती परत काम करायला जाते. त्यानंतर जे आहे आपण बघतो सागर आणि दीपाली टॉयलेटमध्ये बसलेत आणि सागर म्हणतोय तुम्ही आता 4 नाही 8 लोक आहेच, सॉरी टोळीत बसलेत. तर सागर आणि दीपाली टोळीमध्ये जाऊन बसतात, कारण सागरचं जे आहे पहिल्यापासून बघतोय आपण की तो दोघीकडे खेळतोय आणि दीपाली जे आहे राकेश आणि तिचं जेव्हा ते नॉमिनेशनचा टास्क झाला तेव्हाच ते आपण बघून घेतलं होतं, त्यांची अनबन झालेली होती. तर त्यामुळे जे आहे हे दोघी जण तिकडे जात आहे आणि सागर म्हणतो आहे विशालन म्हणजे ते टोळीच्या सगळ्या लोकांना की टोळीत आता 4 नाही 8 लोक आहेत. तर मला कळलं नाही ते 4 सागर दीपाली 2 6 अजून 2 कोण आहेत ते विचार करावा लागेल याच्यावर, तुम्ही कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर आपण बघतो की जे आहे सचिन दादाला कन्फेशन रूममध्ये बोलवतात की सचिन दादा खूप सॅड असतो. सचिन दादाला कन्फेशन रूममध्ये बोलवल्यावर बिग बॉस विचारतात की काय झालं तुम्हाला. तर सचिन दादा सांगतो की मला काहीतरी वेगळंच होतं या वातावरणामध्ये आणि मी खूप गोष्टी असं विसरत चाललो आहे आणि जे आहे मला घरच्यांची आठवण पण येते आणि सचिन दादा रडायला लागतो. तर बिग बॉस तेच सांगतात की तुम्ही खानदेश किंग आहात, तुम्ही तुमचं नाव एवढं मोठं आहे त्यामुळे तुम्ही जे आहे या शोपर्यंत आलेले आहेत, तर तुमच्या घरच्यांनी तुम्हाला करून दाखवायचं आहे. आणि जे आहे मोटिवेशन वगैरे देतात, डोळे बंद करा, विचार करा आणि जे आहे त्याच्याने थोडं सचिन मोटिवेट होऊन जातात आणि मग सचिन दादा जातात आणि बाहेर जाऊन थोडंसं बिग बॉसने खूप छान मोटिवेट केलं आणि चांगलं खेळायला लागतं. त्यानंतर आपण बघतो प्रभूला पण कन्फेशन रूममध्ये बोलवतात बिग बॉस आणि बिग बॉस विचारतात आयटम म्हणजे काय प्रभू. तर तो ते हसणं म्हणतो तुम्हाला जे आहे प्रभू म्हणतो आयटम म्हणजे गर्लफ्रेंड बिग बॉस, आमच्याकडे गर्लफ्रेंड म्हणतात. बिग बॉस म्हणतात तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे तुमच्या आयटमला, तुमच्या गर्लफ्रेंडला. तर तो म्हणतो नाही मला काहीच मेसेज नाही द्यायचा आहे. तर मग बिग बॉस म्हणतात प्रभू तुम्हाला शुभेच्छा, तुम्ही जाऊ शकतात. तर प्रभू पण बिग बॉसला म्हणतोय तुम्हाला पण शुभेच्छा, तुम्ही पण जे आहे जाऊ शकतात. म्हणजे जबरदस्त आहे हा प्रभू, आहे चुटकू जबरदस्त आहे. तर दुसरं आपण बघतो की परत बिग बॉसचा एक टास्क होतो. तर टास्कमध्ये जे आहे 3 उमेदवार जे आहे राहतात, 3 उमेदवार राहतील. एक स्क्वेअर दिला जातो, एक नाही 2 स्क्वेअर असतात. तर ते राहतात आणि जे आहे त्या उमेदवारांना बेलचा फोटो जो आहे बेलचा फोटो बनवायचा असतो. एक रेड टीम असते, एक ब्ल्यू टीम असते. तर रूल्स असतात तोडायचं नाही, म्हणजे दुसऱ्याची जी पिक्चर बनवलेले पिक्चरचे पार्ट्स आहेत ते पार्ट जोडून पिक्चर बनायचे, ते आपण स्कूलमध्ये बनवायचो तसं. तर त्याचे रूल्स होते तोडायचं नाही, लपवायचं नाही, पाण्यात टाकायचं नाही, हे 3 रूल होते. तर आपण बघतो टीम ए जी होती विशाल, रुचिता, दीपाली, सागर, सोनाली आणि सचिन, ही पहिली टीम होती. आणि दुसरी टीम होती राकेश, प्रभू, आयुष, करण, प्राजक्ता, ओमकार. म्हणजे 6-6ची टीम होती 12 लोकांची. आणि 4 जे उरलेले होते म्हणजे 4 जे सेवक होते ते संचालन करणार होते. त्यानंतर जे आहे आपण बघितलं पहिला राऊंड झाला. पहिल्या राऊंडमध्ये जे आहे तेच याचं कमी म्हणजे कोणाचं तरी दोघांच्या टीममध्ये एक पार्ट कमी होता, तो कदाचित कोणीतरी लपवलेला होता. काय होतं तर जे आहे संचालकांचं एकमत झालं नाही आणि जे आहे तो राऊंड बाद केला गेला. आणि बिग बॉसनी ॲट अ टाईम 6 जणांना बाद केलं कॅप्टन्सी टास्कसाठी, सागर, सचिन, सोनाली, करण, प्राजक्ता आणि आयुष. तर आपण जे आहे 18व्या एपिसोडमध्ये एवढंच बघितलं. बघूया हाच राऊंड पुढे कंटिन्यू होईल 19व्या एपिसोडमध्ये. तर बघूया काय होतं. तोपर्यंत जे आहे तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे असं पाहिलं काहूर माजलं जीवात जीव हिर